नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणीने आता कला, अद्वैत आणि सरोज यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी एक जबरदस्त असं कारस्थान रचलेलं आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही आहे. कारण रोहिणीला आता कळलेलं आहे की चांदेकरांना शाप लागलेला आहे आणि त्या शापामुळं चांदेसरांचे संसार टिकत नाहीत. त्यामुळं तिनं ठरवलेलं आहे की अद्वैत, कला आणि सरोज यांच्यामध्ये फूट पाडायची. हा विचार तिनं केलेला असतो आणि त्यासाठी तिने कांड रचलेलं असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय केलं आहे तिनं. तर तिने राहुलला भेटते. राहुलला भेटून राहुलला सांगते की या तिघांमध्ये कशी फूट पाडायची ते बघ. तुला आठवते का कलाचं जे जगदंबा भांडार आहे त्या बाबतीत काय झालेलं होतं, त्याला आग लागलेली होती. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की हो, मग त्या माणसाला गाठायचं आणि त्या माणसाला सांगायचं की घरी यायचं आणि घरी येऊन सगळ्यांच्या समोर त्याची बोंबाबोंब करायची. आता ह्या गोष्टी राहुलने केलेल्या असतात आणि मग चांदेकरांच्या घरी ती व्यक्ती आलेली असते ज्याने कलाचं जगदंबा भांडार हे सगळं त्याने आग लावलेली असते तो. आणि तो येऊन विचारू लागतो की मॅडम, मला तुम्ही जगदंबा भांडार देणार होता ना. तेव्हा कला म्हणते, काय बोलताय तुम्ही, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी तुम्हाला ते देणार नाही आहे आणि हे काय चाललं आहे तुमचं. कला असं बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो की म्हणजे. तेव्हा कला म्हणते की मी माझ्या घरासाठी काही करेल ते तिथं, पण तुम्हाला ती जागा देणार नाही. तेव्हा मात्र ती व्यक्ती म्हणू लागते की कोणत्या घरासाठी करणार आहे, ज्या घराने ते भांडार जाळायला सांगितलेलं त्यांच्यासाठी करणार आहे. तेव्हा मात्र अद्वैत, कला या दोघांनाही धक्का बसलेला आहे. पण कलाला जाणीव आहे की त्यावेळेस चांदेकरने तिला त्या जाळातून वाचवलेलं होतं. हे सगळं कुणी केलेलं आहे याबद्दल कला नक्कीच विचार करेल. कारण कलाला डायरेक्टली हे बोलल्यानंतर कला आता विचार करायला लागलेली असते. आता हा सगळा रोहिणीचा डाव आहे तो कला मात्र नक्की उधळून लावणार आहे. कारण तिला माहिती आहे की अद्वैतने त्या परिस्थितीमध्ये तिची काय साथ दिलेली होती. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अद्वैत हा फोनवरती बोलत असतो आणि त्याचबरोबर आबा मात्र टेन्शनमध्ये असतात. आबांना कळतच नाही आहे की काय करू नक्की, गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करू हेच आबांच्या लक्षात येत नसतं. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की मला गेलं पाहिजे, मला पळसंद्याला गेलं पाहिजे, तरच सगळं व्यवस्थित होईल. आत्ताच्या आत्ता निघायला पाहिजे. कारण शाप जरी तो नारळ पुरला त्यानंतर शापाची तीव्रता कमी झालेली असली तरी चांदेकर घराण्याला लागलेला जो शाप आहे तो नाहीसा होऊ शकत नाही. कारण तो पूर्णपणे नष्ट होणार नाही. चांदेकरांना याच्यामध्ये खूप त्रास भोगावा लागणार आहे असं आबांना वाटत असतं. तेव्हा मात्र आबा इकडे सांगत असतात. आबा म्हणत असतात की नाही, मला काहीतरी करावं लागणार आहे असा विचार करत आबा हे निघालेले असतात. आबा म्हणतात की लवकरात लवकर मला गेलं पाहिजे, लवकरात लवकर मला पळसंद्याला गेलं पाहिजे असा विचार करत आबा निघायचा विचार करतात. त्याचबरोबर आबांनी हेही ठरवलेलं आहे की अद्वैतला सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे. कारण अद्वैत सोबत असेल तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. या शापाबद्दल मला अद्वैतला सांगावं लागणार आहे. हे सगळं आबांच्या डोक्यात असतं. आबा ती पत्रिका घेतात आणि आबा म्हणतात की आता आत्ताच्या आत्ता निघायचं आहे असा विचार करत आबा हॉलमध्ये येतात आणि अद्वैतला आवाज देऊ लागतात. अद्वैत, हे अद्वैत, अद्वैत, जोरजोरात आबा आवाज देत असतात. तेव्हा मात्र रोहिणी किचनमध्येच असते. आता रोहिणीला किती काळजी आहे ते आपल्याला माहितीच आहे. रोहिणी तिथे येते आणि म्हणते, डॅड काय झालं आहे, असं नाटकं करून ती बोलायला सुरुवात करते. आबांना सुद्धा माहिती असतं की रोहिणी कशी आहे. आबा तिथे येतात आणि तिला म्हणतात, काय नाही ग, गप्प बस तू. अद्वैत, अद्वैत करून पुन्हा आबा अद्वैतला हाक मारू लागतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत खाली येतो. आबा म्हणतात की अद्वैत चल बरं, आत्ताच्या आत्ता आपल्याला पळसंद्याला जायचं आहे असं आबांनी सांगितल्यानंतर अद्वैतला सुद्धा धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, काय आत्ता नको ना आबा, आत्ता तुमची तब्येत ठीक नाही आहे, आपण 2 दिवसांनी जाऊया. पण आबा मात्र ऐकायला तयार नसतात. आबा म्हणत असतात की नाही, आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे. हे सगळं आबांच्या डोक्यात असतं. रोहिणी म्हणत असते की काय चाललं आहे नक्की, हे काय बोलतायत हे सगळं, मला या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, मी तुला सांगतोय ना की तू ऐकायचंच नाही असं ठरवलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा, चालेल, जाऊया आपण असं आबा सांगू लागतात. आबांना अद्वैत सांगतो. त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते की मी जर मागून गेले आणि मी पकडले गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा ना
मी यांच्यासोबतच जाते, असा विचार रोहिणीने केलेला असतो. रोहिणी म्हणत असते की डॅड मी पण येते तुमच्यासोबत. तेव्हा आबा म्हणत असतात की नाही, काही गरज नाही आहे त्याची. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की का का गरज नाही आहे डॅड, मी पण येते ना. मला माहिती आहे तो शाप लागलेला आहे, त्यामुळं चांदेकरांचे संसार हे उद्ध्वस्त होत आहेत. ही गोष्ट मलाही माहिती आहे. मग तुम्ही मला काय घ्यायला नको म्हणताय, मला कळलं पाहिजे डॅड, असं आबांना ती बोलत असते. एवढंच काय, तर माझ्या राहुलचा सुद्धा संसार यामुळं तर उद्ध्वस्त झाला नसेल. मान्य आहे त्याच्याकडून चुका झालेल्या आहेत, पण त्या चुकांमधूनच तर माणूस शिकत असतं ना. मग मला असं का वाटतंय की त्याच्यामुळंच हे सगळं घडलं असेल, राहुलकडूनही त्या शापामुळंच. काहीही झालं तरी मीही चांदेकरांची वारस आहे. म्हणजे ह्या रोहिणीला ही वाटत असतं की प्रत्येक वेळेस बोंबलून बोंबलून सांगायचं असतं की मी चांदेकरांची वारस आहे, मी चांदेकरांची वारस आहे. ह्या गोष्टीमध्ये तिला खूप आनंद वाटत असतो. त्याचबरोबर इकडे आबा म्हणतात की ठीक आहे. अद्वैत पण म्हणतो की हो आबा, घेऊया आपण तिला सोबत. असं म्हणत अद्वैतसुद्धा रोहिणीला सोबत घेऊया असं आबांना सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता रोहिणी जायला निघते, कारण रोहिणीने इमोशनल ड्रामा क्रिएट केलेला असतो आणि तिला माहिती आहे की कशा पद्धतीने काय करायचं. त्यामुळं तिची ही सगळी नाटकं सुरू झालेली असतात. त्यासोबतच इकडे आबा, अद्वैत, रोहिणी तिघंही निघालेले आहेत आणि तिघांच्याही डोक्यात एकच विचार सुरू आहे की लवकरात लवकर आपल्याला पोहोचलं पाहिजे. इकडे आबा बसलेले असतात. त्यानंतर आबांना झोप लागते. आबांना तर झोप लागले तेव्हा अद्वैतला मात्र खूप बरं वाटतं. अद्वैत म्हणतो की बरं झालं आबांना झोप लागली, डोळा लागला त्यांचा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता आबांच्या रूममध्ये क्लिनिंग करण्यासाठी अंजू आलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा रजनी तिथे येते. रजनी तिथं आल्यानंतर तिथे विचारू लागते. इकडे आबांना मात्र गाढ झोप लागलेली असते. अद्वैत म्हणतो की बरं झालं आबांना झोप लागली ते, कारण एवढं सगळं होऊन पण इकडे आबांची तब्येत बिघडत चाललेली होती. आबांना झोप लागली ती गोष्ट बरी झाली असं इकडे अद्वैत बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अंजूकडे आता रजनी विचारते की काय झालं नक्की, आबा कुठं गेले, एवढी त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांच्या औषधाची वेळ झालेली आहे. तेव्हा अंजू सांगू लागते की आबा पळसंद्याला गेलेले आहेत. तेव्हा रजनी म्हणते काय, आबा पळसंद्याला गेलेत आणि घरात कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे, त्या दिवशीसारखे एकटेच गेले का. इकडे रजनीला मात्र काळजी वाटत असते. रजनी म्हणू लागते की काय झालं असेल, आबा त्याच गोष्टींचा विचार करत आहेत का, म्हणून आबा घाईघाईत गेलेले आहेत का, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, आबांना या सगळ्यातून आपल्याला सावरावं लागणार आहे, हा विचार रजनीच्या डोक्यात असतो. इकडे आबांना मात्र आता वाटत असतं की ते देवी आईच्या समोर म्हणजे देवघरामध्ये हात जोडून बसलेले असतात आणि देवी आईच्या समोर ते प्रार्थना करत असतात की माझ्या घराला वाचव. आणि अचानक आबांना दिसतं की त्यांच्या देवघरातली आई अंबाबाईची मूर्ती गायब झालेली आहे. त्यांच्या देवघरात अंबाबाईची मूर्तीच नाही आहे. यामुळं आबांना टेन्शन येऊ लागलेलं असतं. आबा मात्र विचार करत असतात. आबा म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय, काय करू या सगळ्याचं, कसं थांबवू मी हे सगळं, असा विचार आबांच्या डोक्यात आलेला असतो. आबा मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. आबांना कळतच नाही आहे की काय करू. आणि आबा जोरात किंचाळतात तेव्हा ते झोपलेले असतात ते जागे होतात. म्हणजे त्यांना वाईट स्वप्न पडलेलं असतं. भालचंद्रा, तुझ्या घरातले सगळे संसार उद्ध्वस्त होणार आहेत अशा पद्धतीचं त्यांना पडलेलं ते स्वप्न असतं. परंतु आबा मात्र ज्या पद्धतीने तिथं रिॲक्ट होत आहेत, कारण काही वर्षांपूर्वी जी गोष्ट घडलेली आहे त्यामुळंच काळजी वाटत आहे. आबांना अद्वैत विचारतो काय झालं, कारण आबा इतके जोरात किंचाळलेले असतात ना, आबांनाही माहिती नसतं की काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत ह्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता रोहिणी विचारते डॅड काय झालं. परंतु ही जी मूर्ख रोहिणी आहे तिच्या डोक्यात मात्र एवढंच सुरू असतं की चांदेकरांना उद्ध्वस्त करायचं आहे. जोपर्यंत चांदेकरांना उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला काय शांती लाभणार नसते, हा विचार तिने केलेला असतो. इकडे आबांना ती म्हणू लागते की आबा काय झालं. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत लवकर चल, लवकर चल, आपल्याला लवकरात लवकर पळसंद्याला पोहोचलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे रोहिणी विचारते डॅड काय झालं आहे नक्की. तेव्हा आबा काहीच सांगत नाहीत. अद्वैतला म्हणतात की चल अद्वैत पटकन, आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. एवढंच आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
अद्वैत म्हणतो की हो आबा, पोचतोय आपण, काळजी करू नका. इकडे संगीता बोलत असते. संगीताने ते वधूवर सूचक मंडळातल्या ज्या मावशी असतात, म्हणजे घरगुती आता कोणीही ते जमवाजमीचं लग्न लावायचं जुळवायचं काम करत असतं. त्यांच्याकडे काही पत्रिका आलेल्या असतात, कोणी दिलेले असतात, बायोडेटा असतात, त्या पद्धतीने त्या मावशी आलेल्या असतात. तर इकडे संगीताने त्यांना बोलवलेलं असतं, कारण सेम त्याच पद्धतीने चांदेकरांचं जे स्थळ होतं ते सुद्धा आलेलं असतं. त्याच्यामुळंच हे सगळं घडलेलं असतं. तेव्हा त्या मावशी म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही आहे, चांगलं स्थळ मिळून जाईल काजलला, फक्त ना तिला मुलींचे कपडे घालायला सांगा. तेव्हा संगीता म्हणते की थांबा, मी तुम्हाला ना एक फोटो दाखवते, घालते हो माझी पोरगी मुलींचे कपडे, थांबा दाखवते. असं म्हणत संगीता काजलचा ड्रेस घातलेला फोटो त्यांना दाखवते. त्यांना दाखवल्यानंतर म्हणू लागते की बघा, हा फोटो आहे तिचा. असं म्हणत तो फोटो दिलेला असतो. तेव्हा मात्र संगीताला ती बाई म्हणते की खरंच खूप गोड दिसते हो काजल, असं संगीताला ती सांगू लागते. तेवढ्यात कलाचे बाबा तिथं आलेले असतात. कलाचे बाबा म्हणतात, संगे काय चाललं आहे का तुझं? तेव्हा संगीता म्हणते की अहो काही नाही, आपल्या काजूच्या लग्नाची पत्रिका दाखवते त्यांना. तेव्हा ते म्हणू लागतात की काय अगं पण, तेव्हा ती म्हणते की हो. तेव्हा त्या ताईंना सांगू लागते की मी तुम्हाला पाठवते फोटो, तुम्ही जा, मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळं पाठवून देते, असं सांगू लागते. तेव्हा त्या मावशी म्हणतात की हो चालेल. आता या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. ते म्हणत असतात की तुला कळतं आहे का, तू काय करून बसलेली आहेस, तुझ्या लक्षात येते का, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, कळतं आहे का तुला, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते की हो, तिचं लग्न लावून द्यायचं आणि कोल्हापुरात नाही, खूप लांब पाठवायची तिला, कारण माझ्या कलेचा संसार जर तिच्यामुळे उद्ध्वस्त झाला तर ही गोष्ट मी कधीच मान्य करू शकणार नाही. माझ्या कलेला काय झालं तर मला हे सहन करणं शक्यच नाही. इकडे आबा आणि त्याचबरोबर मंडळी हे सगळे पळसंद्याला त्या गुरुजींच्या घरी पोहोचलेले असतात. आबा त्यांना सांगू लागतात की मी चांदेकर, तुमच्या आजोबांकडून पत्रिका बनवून घेतलेली होती. तेव्हा ते सांगू लागतात की हो बरोबर आहे, मला सांगितलं आहे तुमच्या घराच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माझ्या आजोबांनी. तेव्हा आबा म्हणत असतात की हो. तेव्हा ते सांगत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की हो अद्वैत, मी सांगतो तुला नक्की काय झालेलं आहे. जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मी आणि शारदा दोघंजण मिळून, म्हणजे अद्वैतची आजी, दोघंजण मिळून देवीची पूजा करत होतो. आपल्या चांदेकर घराकडे तो मान होता, हे आबा सगळं सांगत असतात. त्याचबरोबर अद्वैत, रोहिणी शांतपणे ऐकत असतात. रोहिणीचा मात्र स्वार्थ असतो तिथं. मग तिथे जे गुरुजी आहेत ते म्हणतात की भालचंद्रा, आता पूजेला तयार हो, कारण शारदाने खूप गोड मूर्ती बनवलेली आहे, खरंच खूप सुंदर मूर्ती बनवलेली आहे. सगळेजण तिथं असतात, देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो करत असतात. तेव्हा मात्र सगळ्यांनाच वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत देवी आईचा प्रसाद आहे. आणि मग इकडे भालचंद्राला म्हणजेच आबांना सांगितलं जातं की आता देवी आईवरती जे वस्त्र टाकलेलं आहे ते काढा, आणि हा मान चांदेकरांचा आहे, आणि हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आबा आणि शारदा दोघंही तिथे असतात. मग आबा पुढे येतात आणि देवी आईवरती जे वस्त्र टाकलेलं आहे ते काढायला लागतात. म्हणजे आबांची बायको शारदा तीसुद्धा तिथं असते. आबा पाहत असतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आबा ते वस्त्र जे आहे देवी आईवरती टाकलेलं ते काढायला घेतात, आणि सगळेजण अगदी आनंदात असतात. देवी आईची प्रार्थना, देवी आईचा आरतीचा मान, त्याचबरोबर मूर्ती बनवण्याचा मान हे कलाच्या आजी सासूबाईंना मिळालेला असतो. त्यांनी ती मूर्ती खूप छान घडवलेली असते, सगळ्यांनी पण बघितलेली असते. पण ऐनवेळी पूजेच्या वेळेस जी गोष्ट घडते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मात्र इकडे आबा त्या मूर्तीवरचं वस्त्र जे आहे ते काढायला लागतात. जेव्हा मूर्तीवरचं वस्त्र ते काढत असतात तेव्हा मात्र इथे सगळेजण देवी आईचा उदो उदो करत असतात, देवी आईचं नामस्मरण करत असतात. पण अचानक वस्त्र काढलं जातं आणि गुरुजींना धक्का बसतो. गुरुजी म्हणत असतात की भालचंद्र, हे काय झालं, मूर्ती दुबंगली. आता मात्र आबांना धक्का बसलेला असतो की कसं शक्य आहे, मूर्ती कशी काय दुबगली, हा प्रश्न पडलेला असतो. आणि आबा टेन्शनमध्ये असतात. अगं शारदा, तू मूर्ती बनवली तेव्हा तर व्यवस्थित होती, मग अचानक काय झालं, मूर्ती कशी काय दुबंगली गेली,
हा प्रश्न आता पडलेला असतो. गुरुजी तिथं बोलत असतात, सगळेजण तिथं असतात. सगळ्यांमध्ये चर्चा सुरू होते की अचानक असं काय घडलं, मूर्ती कशी काय दुभंगली गेली, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि सगळेजण काळजी करायला लागलेले असतात. तेव्हा गुरुजींनी भंडारा हातात घेतलेला असतो आणि ते देव्याचं नामस्मरण करू लागतात. म्हणजे मूर्ती दुभंगलेली आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत, चांदेकरांना काय भोगायला लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांना करायचा असतो. म्हणून त्यांनी तो भंडारा हातात घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर गुरुजी आता म्हणतात की हे बघा भालचंद्रा, हे बघ. आणि मग गुरुजी थांबतात. तेव्हा ते सांगू लागतात की मूर्ती दुभंगलेली आहे, चांदेकरांवरती खूप मोठं अरिष्ट येणार आहे. तेव्हा मात्र तिथे सगळ्यांना धक्का बसतो. आबा म्हणू लागतात की काय, चांदेकरांवरती अरिष्ट येणार आहे. तेव्हा मात्र इकडे आबा, शारदा, चांदेकरांच्या घरचे पुढच्या पिढीतले संसार कधीच सुखाचे होणार नाहीत, त्यांची नाती कधीच टिकली जाणार नाहीत, हे सगळं चालू असतं. अद्वैतला मात्र टेन्शन आलेलं असतं. पण रोहिणी मात्र या गोष्टीचा आनंद घेत असते. रोहिणीला बरं वाटत असतं. रोहिणीला असं वाटत असतं की चला या गोष्टीचा आपण फायदा करून घेऊया, हा विचार रोहिणीने केलेला असतो. आणि रोहिणी त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असते. इकडे गुरुजी भयानक असे चिडलेले होते. आणि आत्तासुद्धा गुरुजींचा जो नातू आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने रिॲक्ट झालेला आहे. खरं तर हे जे घडलेलं आहे ते खूपच वाईट असं घडलेलं असतं. हे जरी सगळ्यांना मान्य असलं तरीही अशा पद्धतीने घडायला नको होतं असं मात्र सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा मात्र अद्वैत तिथं असतो. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे याच्यामुळं तर प्रॉब्लेम येत नाही आहे ना, म्हणजे माझ्या खरेला जो त्रास होतोय तो सगळा याच्यामुळे तर होत नाही आहे ना, हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि अद्वैत मात्र म्हणू लागतो की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, कारण चांदेकरांना वाचवायचं असेल तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा आबाद घरी आलेले असतात. रजनी, रोहिणी, त्याचबरोबर सरोज सगळेजण तिथे असतात. तेव्हा आबांना रजनी विचारते की काय झालेलं. सरोज तर आबांना ओरडायला सुरुवात करते, आबा तुम्हाला कळतंय का, काय गरज होती जायची सांगा बरं, अहो तुमची तब्येत ठीक नाही आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही गेलेले आहात, अहो गरज नव्हती जायची आबा. आबा म्हणतात की अगं माझ्या मित्राची तब्येत ना अचानक बिघडली आणि मग त्यामुळं मला जावं लागलेलं आहे. आबा खोटं बोलतात. अद्वैत आणि रजनी दोघंही विचार करतात की आबा सरोजला काय सांगत नाही आहेत खरं. इकडे रजनीसुद्धा म्हणत असते की सरोजनींना आबा काय सांगत नाही आहेत. तेव्हा आबांनी सरळ सरळ ही गोष्ट सरोजपासून लपवलेली असते. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की आबा काय झालं आहे नक्की, बोला तुम्ही, असं सरोज बोलत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अगं काही नाही, जाऊन आलो आता, अद्वैत होता की सोबत. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते पण आबा तुमच्या सगळ्या वेळा बदलतात जेवणाच्या, औषधाच्या, तुम्ही आता तुमची काळजी घेणं गरजेचं आहे, असं नका करत जाऊ. इकडे ओरडत ओरडत आलेली असते ती म्हणजे रोहिणी नयनाच्या रूममध्ये. तेवढ्यातच तिच्या फोनवरती राहुलचा फोन येतो. मग काहीतरी कर ना, अगं ती लाईफस्टाईल तर सोड, आता माझ्यावर ना भीक मागायची वेळ आलेली आहे, माझे सगळे क्रेडिट कार्ड ब्लॉक झालेले आहेत, मी काय करू ते सांग, असं म्हणत राहुलने फोन केलेला असतो. आणि राहुल मात्र रोहिणीला विचारत असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हे बघ राहुल, काहीही झालं तरीही आत्ता सध्याला ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे, असं ती राहुलला सांगत असते. एक घबाड हाती येणार आहे, लवकरच तुझ्या लक्षात येईल. इकडे अद्वैत मात्र रूममध्ये आलेला असतो आणि तो कलाकडे पाहत असतो. कला झोपून असते. कला मात्र अगदी शांतपणे झोपलेली असते. अद्वैतला काळजी वाटत असते. अद्वैत म्हणत असतो की काय झालंय नक्की, हे सगळं काय घडतंय, असं म्हणत त्याला खरं तर खूप टेन्शन आलेलं आहे. तो विचार करू लागलाय की खरेला जो त्रास होतोय याच्यामुळेच होतोय का, मला सध्या विचार करावा लागणार आहे, घडलेली गोष्ट मी खरेला कशी सांगू, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. तेव्हा मात्र कलाच्या डोक्यावरून तो हात फिरवतो आणि कलाच्या बाबतीत विचार करू लागतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत ज्या पद्धतीने कलाकडे पाहत असतो त्याला कलाची खूप काळजी वाटत असते. कला झोपलेली असते. अद्वैत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिची काळजी घेतो आणि तिला तिथे सांगू लागतो की खरे काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असा शब्द तो कलाला देत असतो. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या इतक्या भयानक पद्धतीनं घडलेल्या आहेत की ज्याचा विचारही
कोणी करू शकत नाही. इकडे कलाला मात्र काळजी वाटत असते. म्हणूनच अद्वैत तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीने राहुलला बोलवलेलं असतं. त्याला काही पैसे द्यायचे असतात आणि एक कामही करायचं असतं, ज्याच्यामध्ये सरोज, कला आणि अद्वैत या तिघांमध्ये फूट पाडायची असते. तेव्हा ती राहुलला म्हणते, तुला आठवते का जगदंबा भांडार जे कलाचं होतं, त्या जगदंबा भांडारच्या बाबतीत आपल्याला काहीतरी करायचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तो जो माणूस असतो ज्याने आग लावलेली असते, तो माणूस तिथं आलेला असतो आणि कला मात्र तिथे येते. तेव्हा तो बोलू लागतो, तो म्हणू लागतो की काय चाललं आहे, म्हणजे मला सांगा की हे सगळं तुम्ही देणार आहात ना ती जागा मला. तेव्हा मात्र कला त्याला म्हणत असते की तुम्हाला मी सांगितले, मी माझ्या कुटुंबासाठी तिथे काही करेन, तुम्हाला काय करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, कोणत्या कुटुंबासाठी करणार आहात, ज्या कुटुंबाने ते दुकान जाळलं त्याच्यासाठी का दुसऱ्या कुटुंबासाठी. असं मुद्दामच तो माणूस कलाला बोलू लागतो. कला म्हणते, काय बोलताय तुम्ही, आणि कला त्या माणसावर ओरडायला सुरुवात करते. अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की हे काय सांगितलं जाते, म्हणजे कला आणि अद्वैतमध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पण कला हा डाव कसा उधळून लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.